सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पावसाळ्यातील बेजबाबदार खोदकामामुळे प्रभाग क्रमांक 2 आणि 3च्या बॉर्डरवर नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। एका पाठोपाठ एक घटना घडल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप होत आहे। 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस खड्ड्यात अडकल्याने मुलांची शाळा बुडाली आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षेचेही नुकसान झाले। त्याच ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर वाहून येणाऱ्या टेम्पो रिक्षा देखील ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात अडकला। सिलेंडर घेऊन घरपोच जाणारी रिक्षा रस्त्यातच अडकल्याने नागरिकांना वेळेवर गॅस मिळाला नाही आणि त्यांचे प्रचंड हाल झाले। घटनेची माहिती मिळताच नगरसेविका प्रियंका धनंजय माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। सकाळी 7:30 वाजेपासून अडकलेली गॅसने भरलेली रिक्षा बाहेर काढण्यासाठी मनपा व स्मार्ट सिटीची कुठलीही मदत करत पोहोचली नाही। नगरसेविका प्रियंका माने आणि त्यांचे पती धनंजय माने यांनी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांच्या मदतीने स्वतः खड्ड्यातून बाहेर काढली आहे। त्यानंतर संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना बोलावून तो खड्डा तात्काळ बुजवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली आहे। नगरसेविका म्हणाल्या, पावसाळ्यात रस्ते खोदून तसेच सोडून देणाऱ्या ठेकेदारांमुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच रस्ते, शाळा आणि जीवनावश्यक सेवा देखील विस्कळीत होत आहेत। त्यासाठी जबाबदारांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। स्थानिक नागरिकांनी देखील ठेकेदाराच्या बेजबाबदारपणावर संताप व्यक्त करत प्रशासनाने तातडीने पाऊल उचलाव्याची मागणी केली। या घटनास्थळासाठी संदीप नवसे, नाशिक।